नमस्कार. तर आज आपण आपण देखभाल कशी करायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण ज्यावेळी कुठलाही व्यवसाय करतो त्यावेळी आपल्या हातातलं जे साधन असतं ते व्यवस्थित राहिलं पाहिजे असा दृष्टिकोन ठेवूनच आपण व्यवसायात उतरतो. तर त्या दृष्टिकोनातून मशीनची देखभाल पण आपल्याला तितकीच महत्वाची आहे. मशीन आपण ज्यावेळी खरेदी करतो त्यावेळी आपल्याला तेल कसं घालायचं हे ते माहित नसतं. तर नवीन जे आपण मशीन आणतो त्यांच्यासाठी हा विषय अगदी महत्वाचा आहे. त्या व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मशीन जास्तीत जास्त रिपेअरी करायला दुकानात जावे लागणार नाही. या पद्धतीनं तुम्ही जर देखभाल केली, मी सांगते तशी तुम्ही देखभाल केली तर तुम्हाला जास्ती काही मेंटेनन्स करायला लागणार नाही. आता मी ही मशीन 15 वर्ष झालं घेऊन, पण ह्या मशीन मध्ये मला कुठलाही मोठा बिघाड आला नाही किंवा कुठला पण पार्ट बदलला नाही अजूनपर्यंत. मी व्यवस्थित राहण्याचं कारण फक्त आपण ऑइलिंग करणे, मशीनला ऑइलिंग करणे. ज्यावेळी आपण रोज कपडे शिवत असतो तेव्हा 2 ते 3 दिवसातून एकदा का होईना मशीनला ऑइल घालत चला. आता मोठ्या ज्या जुकीच्या ते मशीन आल्या त्यांच्यात खाली ऑइल घालायचं सोय आहे, पण आता ह्या मशीनला तशी सोय नसते. तर आपण या मशीनला वरनं तेल घालायला लागतं. जर ह्याच्यातले पार्ट जाम झाले, गंजायला लागले, तर ते पार्ट गंजून झिजून मोडतोड होते आणि मग आपल्याला सारखं रिपेअरीला जायला लागतं. त्याच्यामुळं आता मी जे दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही मशीनला तेल घातलासा तर तुम्हाला जास्ती काही देखभाल करायला लागणार नाही. घरच्या घरी एक 2-3 दिवसातनं तुम्ही मशीनला तेल घातलासा की अगदी व्यवस्थित आपलं मशीन चालेल. चला आपण बघूया की मशीनला तेल कसं घालायचं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी मशीनचं सेटिंग कसं काढायचं आणि ते आपण व्यवस्थित साफ करून कसं बसवायचं हे पण दाखवणार आहे. तेव्हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या सोबत राहा. बघूया आपण तेल कसं घालूया. इकडं, इथं, इथं, इथं ऑइल घालून घ्यायचं आपण. हे बघा, जिथं जिथं आपल्याला वरनं जी बिळ दिसतात तिथं तिथं हे ऑइल घालण्यासाठी जागा आपल्याला मोकळी सोडलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही तिथं ऑइल घालायचं पहिला. आता इथं हा दाब खालीवर होतो आपला मशीनचा, जो सुई घालतेला आपला दाब असतो तो खालीवर होतो, तिथं सुद्धा आपण तेल घालून घ्यायचं. आवाज स्मूथ आणि दोरा वगैरे काही अडकत नाही. हे झालं वरचं सगळं. जिथं जिथं आपल्याला होल दिलेत आणि ऑइल असं लिहिलेलं आहे तिथं सगळीकडे आपण आता हे ऑइल वापरले. तर ते ऑइल वापरताना आपण खाली कापडाला पडू नये झाल्यानंतर पुसून घ्यायचं व्यवस्थित. तेलकट होत नाही त्याच्यामुळे. आपल्याला नवे कपडे शिवायचे असतात आणि म्हणून कधी पण आपण ऑइल टाकताना ऑइल टाकून झालं की व्यवस्थित पुसून घ्यायचं. मशीनच्या आता आपल्याला सगळीकडे आत इथं इथं सगळीकडे व्यवस्थित आपल्याला तेल घालून घ्यायचंय. तर ही जी खालवर आपल्याला जो भाग होतो तिथं व्यवस्थित तेल घालून घ्यायचं. तेल सांडतं, ते तेल सांडलेलं आपल्या तिथं खाली एक ट्रे लावून घ्यायचा आणि तो ट्रे लावल्यामुळे काय होतं, आपल्याला तेल आपल्या कपड्यावर तेल पडत नाही. हा बघा, सगळीकडे आपण तेल घालून घ्यायचं. जो भाग आपला खालीवर होतो मशीनचा सगळीकडे, पूर्ण सगळीकडे सेटलमध्ये सुद्धा तेल घाला. तिथं कापड जिथं अडकतं तिथं सुद्धा सगळीकडे तुम्ही व्यवस्थित तेल घाला. सगळीकडे तेल घालून व्यवस्थित आपल्याला ते असं फिरवून बघून स्मूथ आपल्याला वाटतंय का फिरवताना. थोडं कापड आपल्याला जिथं जिथं अडकतं इथं सेटल मध्ये तेल सगळीकडे आपण तेल घालून व्यवस्थित मशीन आपली फिरवून घ्यायची. मग असं आवाज एकदम स्मूथ आला पाहिजे. तर आपण आता तेल जे घातलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पुसून घेऊया. मशीनला रोज नाही जर तेल झालं तरी सुद्धा एक आठवड्यातनं 2 वेळा तर तुम्ही तेल घाला. आणि त्याच्यामुळं मशीनला तेल घातल्यामुळं पार्ट व्यवस्थित राहतात, गंजत नाहीत. एक फायदा, सारखं सारखं आपल्याला मशीनच्या रिपेरीकडे दुकानाकडे जायला लागत नाही. कारण एकदा मशीन रिपेरीला गेलं की ते लवकर करून देत नाही. त्यांच्याकडे भरपूर मशीन असतात. आधी यायचे भरपूर जण
मशीन रिपेअरी करायला, पण आता कोणी येत नाही. मग आपण तेल घातलंय तर ते तेल आपल्या कपड्यांना लागू नये म्हणून आपला एखादा कटिंग केलेला जुना कपडा घ्यायचा आणि तो मशीनला व्यवस्थित आपण लावून 2-4 टिपा त्याच्यावर मारून घ्यायचा. बघा तुम्ही मशीनचा आवाज बघू शकता, अगदी व्यवस्थित आणि चांगला आवाज येतोय मशीनला तेल घातल्यामुळे. तर हा जो तेलकटपणा तेन काय असेल कापडाला लागतो आणि ते कापड आपलं तेलकट होऊन आज निघाल. ज्यावेळी आपण चांगलं कापड शिकला घेऊ त्यावेळी आपल्या त्या कापडाला तेल लागणार नाही. त्याच्यामुळं आपण एक 2-3 टीप मारल्या की इथं जे काही तेलकट काय घातलेलं असेल सांडलेलं असेल ते आपल्याला बाळ कपड्याने पुसून घेऊन व्यवस्थित आपण ते साफ करून घ्यायचं. म्हणजे पुढच्या आपलं कापड नवीन जे कापड असतं ते बाद होणार नाही, खराब होणार नाही. अशा प्रकारे आपण हे साध्या कपड्यावर पहिला टीप मारून घेऊन मशीन स्वच्छ करून घ्यायची आणि काम चालू करायचं.